श्री स्वामी समर्थ. या अशा लाईटी आमच्या डोळ्यावर बसतात. काय एवढा चालू झालाय ना, काय तेवढंच गाडी सफेद दाखवली. बॅटरी डील झाली एकदम. त्याच्यामुळे का सुप्रभात मंडळी. आता आपण आलो तुंगळ गावात. एवढं सुंदर गाव आहे हे, आणि इथे एवढी थंडी आहे, जबरदस्त थंडी आहे उन्हाळ्यात सुद्धा. आणि आम्ही आमचे हे मित्रमंडळी आहे बघा, हे मोरे सर कसे झोपलेत बघा, मस्तपैकी ऊन घेत आहेत आणि त्यात परत झोपतात पण आहेत. हे बघा मोरे सर, ओ मोरे सर, जागे झाले. रात्री मस्त आम्ही चिकन पार्टी केली फर्स्ट क्लास पैकी. आणि वातावरण बघा जबरदस्त आहे. आणि तो बघा किल्ला समोर, तुंगड किल्ला ना, तुंगडगड. पहिले नाव त्याचं कठीणगड होतं. तो आहे तुंगडगड वर समोर. तर मंडळी आता आम्ही थोड्या वेळाने निघणार आहोत इकडनं. वेळ आहे अजून, आत्ताच उठलो आहे आम्ही सकाळी. सुंदर अशी फुलं आहेत, भारी. मंडळी आमच्यासाठी पोहे आलेले आहेत गरमागरम. हे बघा छान असे आजीच्या हातचे पोहे, आजीच्या हातचे पोहे आहेत ते. हॉटेलला जाऊन आणि सगळी सोय आमच्या या नितेश सरांनी केली, आपल्या नितीन सरांनी केलेली आहे. सुंदर अशी राहण्याची खाण्याची जबरदस्त, खूप बरं वाटलं. सर हाय करा सर. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो इकडनं. एक एक रायडर जात आहेत माझे. वाव, व्हेरी गुड. चला मस्त, चला आता आम्ही निघालो. चला बाय 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 बाय. सुंदर असा हा प्रवास झाला, सुंदर असं वातावरण. आणि हा समोर डोंगर बघा काय भारी वाटतंय. गड आहे तो गड, तुंगगड किल्ला आहे तो. चला रात्री या रोडवरून आम्ही आलो. माझा कॅमेरा बंद झाला म्हणून मी काय रेकॉर्डिंग करू शकलो नाही. थांबव. तर मी काय रेकॉर्डिंग करू शकलो नाही. आपण आता एकदम जवळून दर्शन घेऊया तुंगगडाचं. किती सुंदर वाटतंय गड. आहा, जय महाराष्ट्र महाराज. काय भारी वाटतंय किल्ला. हा हा, नितीन साहेबांची कार जे आम्हाला घेऊन आलेले इथपर्यंत. तर त्यांची कार पुढे आणि आम्ही मागे. रात्री या रस्त्यात आलो, आम्हाला काय कळलंच काय कुठून येतोय कुठून जातोय ते. आणि आता हा चिंचोळी रस्ता छान अशा गावातनं जाणारा. खूप राव बसलेले आहेत.
काल रात्री राईटने आलेलो, आता आम्ही चाललेलो लेफ्टने. इकडनं आलेलो. ग्रामपंचायत कार्यालय तुंग, तालुका मावळ, जिल्हा पुणे. हा तुंग किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्याची वाट आहे वाटतं. हा नाही, वरती देवळात जाण्याची वाट आहे. वर एक देऊळ आहे छान असं. आता आपण चाललोय प्रति पंढरपूर बघायला. आता नितीनराव कुठे नेतील तिकडे जायचं आपल्याला. विपांग रस्ता एकदम, आजूबाजूला सगळं जंगल आणि आम्ही चाललोय जंगलात ना. जबरदस्त जंगल आहे एकदम. काय सुंदर असं एकदम गाव. हा जबरदस्त. काय बघा, जबरदस्त एकदम. आणि झाड बघा समोर काय दिसतं, एक नंबर. फुलांनी लाल फुलं आहेत सगळे, लाल एकदम भारी. आता आपण डोंगराच्या एकदम जवळ आलोय. छान असं बघायला मिळतंय डोंगर. हा, मुंबईत ना बाहेर पडलं तरच या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, नाही तर मिळत नाही बघायला. त्याच्यासाठी पडावं लागतं बाहेर. ना भारी वातावरण आहे बघा. मामा वाचते होते. हो, दोन्ही बाजूला मागे का मागे थोडी त्याची बाहेर जाईल. आणि असा हा कांड झालेला आहे. कोणाला जायला जागा नाही तिकडे टर्न मारायला. खूप मोठा घाटच आहे आता. थोडी का थोडी. येऊ दे मागे. पूर्ण असा खाड आणि उतार रोड आहे. आमची गाडी अडकली. चढावर सगळ्यांच्या गाड्या अडकल्या. ले हां, येऊ दे मागे येऊ दे. एका गाडीमुळे पूर्ण सरळ येऊ दे. सरळ 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 येऊ दे. सरळ सरळ येऊ दे. खाली सरळ येऊ दे. सरळ येऊ दे. सरळ आणि नंतर मग अशी मारा. ओपन आहे येऊ दे.
ठेव ओपन आहे. तर अशा प्रकारे आमच्या गाड्या अडकलेल्या. आता आम्ही निघालो. राइडर्स, ओ क्या स्लोप है यार, भारी. काय रायडर दिसतात बघा आमचे, एक नंबर. पुढे सुयोग, मागे राहुल, विनोद सर, नितेश, मी आणि मागे विनोद सर. विनोद सर कुठे गेले? हां आले 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 विनोद सर आले. काय वातावरण आहे बाई, एक नंबर. बाकी डोंगर भारी दिसले एकदम. हो एक नंबर एक नंबर, जबरदस्त. हे बघण्यासाठी ना घरातनं बाहेर पडावं लागतं. घरात बसून नाही चालत. आळस झटका आणि फिरायला चला. मस्त असं आहे बघा, एक नंबर. हो आळस झटका आणि फिरायला चला. काय दिसतंय बघा बाबा. हो एक नंबर एक नंबर. रस्ता खराब आहे पण चालायचं आहे. थोडा रस्ता खराब आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. हा किती खराब आहे माहित नाही. हाय हाय थोडाच आहे, जास्त नाही. चल रे, अडकवशील रे. ऑफ रायडिंग लद्दाख प्रॅक्टिस. हा लद्दाख प्रॅक्टिस, लद्दाख. छोटे डोंगर आणि घाट कपारातनं चाललो आम्ही. घाटातनं चाललो आणि एवढं उंच आहे घाट, म्हणजे काय सांगू तुम्हाला मी. चढताना अक्षरशः गाडा वाव 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 करताय. सुंदर असं वातावरण. हा काय बघा दिसतंय, एक नंबर. हो धरण. पावना लेक, पावना लेक. काय दाखवायचं तुम्हाला. हो लद्दाखची प्रॅक्टिस झाली. गावाचं नाव बघा काय, जवन. डोंगरवाडी जवन. काय यार, किती दाखवू तुम्हाला आणि काय करू. एवढं सुंदर सुंदर वातावरण आणि एवढं लोकेशन जबरदस्त. हा हा क्या है बाकी. आगे तो उससे भी ज्यादा भारी है, एक नंबर. स्पीड ब्रेकर है भाई, संभाल के जाना. स्पीड ब्रेकर है आना. समोर बघा काय डोंगर दिसते, एक नंबर एक नंबर, सगळं एक नंबर. काय सांगायलाच नको, एवढं नंबर 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 नंबर. अचानक प्लॅन झाला आणि सगळं आम्ही बाहेर पडलो. जे काय 4-5 जण आहेत ते. आणि आमची अशी सुरुवात. आणि आता चाललोय घरी, पण आधी आम्ही जाणार पती पंढरपूर बघायला. हा बघा एक मोडशिळी.
मोडशीळ गाव आणि वातावरण बघा इकडं एक नंबर आहे. डोंगर डोंगर हिरवीगार झाडी. काय वाटतंय बाकी एक नंबर वाटतंय. हिरवीगार झाडी डोंगर पावसाळ्यात तर एकदम भारी वाटेल एकदम. काय दिसतंय बघा समोर हे अर्धे रायडर फिरतात काचेमध्ये. दोघं पुढे चालले तिघं. आम्ही तिघं मागे तिघं पुढे. छान असं मंदिर आहे बघा पुरातन. वाव हा छान मंदिर आहे. ग्रामदैवत कालभैरव मंदिर सुंदर आहे एकदम. इथे रायडर स्पेशलिस्ट मागे राहिलो कारण यांना मला रेकॉर्डिंग करायचंय. वाव काय दिसतात बघा रायडर एक नंबर. हा क्या बात आहे मोरे सर. मोरे सर एकदम स्टायलिश. वाव ऍटमॉस्फिअर बघा ऍटमॉस्फिअर. या फिरायला या. डोंगर बघा किती मस्त जबरदस्त. वाट मारायला थांबायला लागलं. तिकडनं आता आपल्याला खाली जायचंय लेफ्ट मारून. तुम्ही म्हणत असाल नुसते राजकुमार नुसतं रस्त्याचेच फोटो टाकतो पण रस्त्यात तर फिरण्याची पद्धत आणि जे रस्ते आहेत त्याच्या आजूबाजूचा ऍटमॉस्फिअर बघा तुम्ही. म्हणून मी स्वतःच कमी पण रस्त्याचं जास्त टाकतो. मला फेमस नाही व्हायचं पण मी जिथे फिरतो ते सगळं तुम्हाला दाखवायचं की काय असतं कसं असतं आणि कसं फिरावं लागतं गाडीने. किती खर्च करतो आम्ही आणि किती फिरतो हे सगळं तुम्हाला दाखवायच्यासाठी मी स्पेशली रेकॉर्डिंग करतो या सगळ्या गोष्टी. म्हणून तुम्हाला रस्ते जास्त दिसतात मी कमी दिसतो. चला ठीक आहे. तुम्हाला कितपत आवडतं मला माहित नाही पण बऱ्याचशी लोक मला कमेंट करतात सांगत असतात छान आहे ओके आहे. पण अजून सबस्क्रायबर झाले पाहिजेत ना ते वाढत नाहीत. आत्ताशी माझे 493 वर अडकले. करा 10,000 मस्तपैकी. 10,000 सबस्क्रायबर झाले तर अजून मस्त राईड होईल. लसा कधी याची राईड होईल आता ती करू आपण. काय रायडर वाटतात बघा एक नंबर. हो थोड़ा हटके थोड़ा बचके चलना है हमको. ते रायडर बघा ऑफ रायडिंग करतायत. लद्दाख प्रॅक्टिस. लद्दाख प्रॅक्टिस चालू आहे लद्दाख. अरे नितेश पडला.
थांब थांब आलो गाडी उचलायला. आमच्या नितेश रावांची गाडी पडली. याच्यावर घसरले नाही ते वरखाली आहे ना त्याच्यावर घसरली ती. इथं आलं होतं इकडनं यायला पाहिजे होतं. ओके 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 आलं हा आपण आता ह्याच्यामध्येच एक मध्येच आहे पाणी पूर्ण भरतो हो राजकुमार सर सावकाश चला माती हा हा मी सावकाशच आहे म्हणून तर मागे राहिलो मी. मी बघितल्यावरच समजलो म्हणून मी मागे आरामशीर राहिलो. ऑफरोड कंप्लीट हा मित्रांनो आपल्याला अशी कंडिशन झाली आता लद्दाखची प्रॅक्टिस होणार आहे आता आमची ऑफरोड प्रॅक्टिस. ते बघा ते बघायला जायचं आपल्याला देऊ जिथे माणसं आता जमा आहेत. विनोद सर सावकाश ब्रेक मारू नका पटकन आणि खड्डा सोडून बाकी सगळीकडे चला. मुळात हा जलाशयाचा भाग असल्यामुळे इथे दगड धोंडे माती एकदम पातळ झालेली आहे म्हणजे नरम झालेली आहे आणि गाड्या आता एवढे येत आहेत रोजच्या रोज त्याच्यामुळे अधिकच ते हे झालेलं आहे सॉफ्ट झाला एकदम रस्ता. पण आपलं सावकाश गेलेलं बरं. इकडचं मंदिर आता ते समोर बांधतायत तिकडे आणि हा असा वातावरण लेक मधला. एवढं पाणी भरते आणि असं हे पुरातन मंदिर लोक दगडावर दगड रचून ठेवत आहेत. एकाने ठेवलं की सगळेच ठेवायला सुरुवात करतात. काय करायचं काय नाही दगडी भेटत नाही बघायला. हा ही सगळी देवळाचीच दगडी. नक्षीकाम बघा त्या टायमाचं सुंदर असं. हे 6 महिने पाण्याखाली असतं ना. 6 महिने हे मंदिर पाण्याखाली असतं. या गावाचं नाव काय? हां वागेश्वर गावातलं हे पाण्याच्या खाली गेलेलं मंदिर. हां तेच बघतोय. आणि हा नंदी ही
करवंद, करवंद, त्याला काय म्हणतात? आळू. अळू. हां. अळू आहेत अळू. किती सुंदर मंदिर आहे. 6 महिने पाण्याखाली असतं हे मंदिर. भयंकर वादळ निघालं इकडे. डोळ्यात माती जायला लागली. हे पण एक छोटंसं मंदिरच आहे. पुराण्या जमान्यातले मी तुम्हाला तुळस दाखवतो. ही बघा. हा तुळशीचा भाग, जिथे तुळस लावली जाते. सुंदरचं नक्षीकाम. पाणी साचवण्यासाठी खड्डे खणले जातात. गावठी आंबे रानातले. मोठे दगडी गोळा रचून ठेवलेले आहेत तिथे. लद्दाखला करतात तसं. छान वाटते बघायला. सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. हवा एवढी सुंदर आहे ना. हवा एवढी सुंदर निघाली आहे इथे. मस्त वाटतं, एकदम गार. एवढं डोक्यावर ऊन असून सुद्धा, कारण हवा भरपूर आहे. तिकडे दामोदर पाणी आहे आणि हा असा क्राऊड आलेला आहे बघायला. पाण्यासाठी जद्दोजहद चालू आहे. संपला. असा हा आमचा लाईनअप आहे. उभे आहेत. ही कार, ही मोरे सरांची बाईक, ही सुयोगची बाईक, ही नितेशची बाईक, ही तुषारची, सॉरी राहुलची, ही विनोद सरांची आणि सगळ्यात शेवटी माझी.